माणगावच्या बायपासचं काम रखडलेलं आहे, नक्की अडचण काय आहे? अडचण एकच रेल्वेची. रेल्वे क्रॉसिंगला जो त्याने आम्हाला प्रेस दिला होता की एक लेंथ आम्ही करणार होतो गणपतीच्या अगोदर, अधिकारी कॉन्ट्रॅक्टर सगळे आमची मीटिंग झाली. कोकण बोर्ड वेळेला सांगितलं होतं, परंतु गाड्या वाढल्यामुळे त्याने थोडा नकार दिला, बोलले त्यानंतर देतो. आणि म्हणून मग आता मी परत चर्चा केली तर मग पूर्ण इंदापूर असेल, माणगाव असेल, संपूर्ण जो रस्ता आणि वरची क्रॉसिंग आहे या सगळ्या त्यांनी जानेवारीचे प्रेस दिला आहे, आम्ही फेब्रुवारीचा मागितला आहे. रेल्वेच्या आडमुठेपणामुळे कुठेतरी काम थांबलंय का मुंबई गोवा महामार्ग माणगाव बायपासचं? आडमुठेपणा नाही म्हणता येणार, कारण शेवटी त्यांना गाड्या वाढल्यामुळे त्यांना वेळ नाही मिळाला. पण त्यांनी सांगितलं गणपती गेल्यानंतर आम्ही देतो म्हणून. शेठ, मग जर ही एक लेन पूर्ण होत नसेल तर मग मुंबई गोवा महामार्गावरून जो प्रवास करत असताना माणगावला ट्रॅफिक प्रचंड होते, त्यात त्रास सहन करावा लागतो. मग पर्यायी व्यवस्था कशा पद्धतीने? पर्यायी व्यवस्था आम्ही असणार आहे? पर्यायी व्यवस्था अशी केलेली आहे की आम्ही पुण्यामार्गे येणारी ट्रॉफिक ही निजामपूर मार्गे तिकडून वळवून आम्ही डायरेक्ट जो आत्ता हा बायपास झालेला आहे त्याला आम्ही तिथं जॉईंट करतो आहे आणि तो तसाच बाहेर आनंद हॉटेलच्या तिकडं बाहेर पडेल. काही गाड्या अशा आम्ही करतो आहे, तर आमच्या तिकडच्या जर असेल तर आम्ही पाचाड मार्गे पण त्यांना नेण्याचा प्रयत्न करतो आहे, खाली नातेखिंडीत उतरायला. काही गाड्या इकडून श्रीवर्धन मसळावाल्या आहेत, त्यांना आम्ही इथून मधून एक रस्ता आहे तो तळ्यामार्गे आम्ही फिरवायचा प्रयत्न करतो की जेणेकरून सुटसुटीत होईल, ट्रॉफिक होणार नाही, लोक वेळेवर गणपतीला घरी पोहोचतील अशा मिळेल. नाही, मुंबई गोवा महामार्ग दरवर्षी बघितलं तर शासनामार्फत हेवी गाड्यांना बंदी असते, तरी देखील सणाच्या काळामध्ये हेवी गाड्या आपल्या चालताना दिसतात. यावर काय उपाययोजना केली जाणार आहे का? क्वचित एखादा आपण नाही तर गाड्या तर बंदच ठेवतो आपण. तुम्हाला तर माहिती आहे की पूर्ण आमचं म्हणणं आहे की आता काही अशा कंपन्या आहेत की त्याच्यामध्ये त्यांचा जो काही मटेरियल आहे तो आणणं गरजेचं असतं आणि नेणं गरजेचं असतं, त्यांनाच आपण परवानगी देतो. नाहीतर मला वाटतं की 90% कंपन्यांच्या गाड्या लोडेडच्या जात नाही. आपण आता पाहणी केली वडखलपासून नागुटण्याचा जो पूल आहे तो प्रचंड धोकादायक बनला आहे. स्वतः आपण त्या पुलावर जाऊन आलात, मात्र याबाबत ठेकेदारावर आणि अधिकाऱ्यांवर काय कारवाई होईल का याबद्दल? आत्ता आम्ही त्याची चौकशी करतोय की असं होण्यामागचं कारण काय. नैसर्गिक कारण आहे, ठेकेदाराची चूक आहे, इंजिनियरची. जर ठेकेदार इंजिनियरची चूक असेल त्यांच्यावरती कारवाई निश्चित होईल, त्याला कोणालाही सोडलं जाणार नाही आहे. वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती आहे, परंतु छोट्या वाहनांचे आम्ही ट्राय करतो आहे की 2 तारखेपासून ह्या गाड्या आम्ही सोडण्याचा प्रयत्न करतो आहे. आत्ता जर आपण पाहिलं, तुम्ही बरोबर होतात की आपण 4:30ला सुरुवात केली पेनच्या वडकाच्या तिथून, ते आता इथे येईपर्यंत आपल्याला जवळजवळ 2.5 तास लागले. काल काय लोक आले होते ते 1 ते सव्वा तासात आले होते. म्हणजे हा फरक आहे. आम्ही प्रॉपर ज्या ज्या ठिकाणी आम्हाला वाटलं पटलं तिथं अधिकाऱ्यांना घेऊन आपण पाहणी केली, सगळ्यांना विचारपूस केली. या महिन्याच्या शेवटला आदित्य ठाकरेंनी दौरा केला, त्याच्या आधी राज ठाकरेंनी केला, पण तिकडनं असा सातत्याने आरोप झाला की त्यांच्या दौऱ्याला अधिकारी कुणीही आला नाही, त्यामुळे अधिकाऱ्यांची भीतीच कुणाला उडली नाही असा त्यांचा आरोप आहे. असं आज सगळे अधिकारी होते ना, आज होते पण त्यांच्या 2 दौऱ्याला ते आम्हाला काय माहिती, तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. मग आज त्या अधिकाऱ्यांना विचारायला पाहिजे होते. ते असू द्या, 1 जण आले होते, ते त्यांच्या माणगावच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन, आणि 1 आले होते ते भरत शेठचे कटआउट किती लागलेत, कसे लागलेत हे पाहणी करण्यासाठी आले. शेठ, एक महत्त्वाचा प्रश्न आहे. रिक्षा चालक संघटनांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे. ज्या पद्धतीने रिक्षा चालकांना मराठी सक्ती केली जाते त्यासाठी त्यांनी ही भेट घेतलेली आहे आणि 1 वर्षाची मुदतवाढ देखील मागितलेली आहे आणि ज्यांचं वय आहे त्यांच्यासाठी वेळ देखील मागितलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांना सांगितलेलं आहे की कोणतीच तुमच्यावर कारवाई करणार नाही आहे. तर या संदर्भात कसं बघताय? नाही, ठीक आहे ना, त्यांना जर संधी आणि वेळ दिलेली असेल तर त्यांनी त्याच्यामध्ये थोडं सुधारणा करावी. कारण आज जर आपण पाहिलात तर प्रत्येक राज्यामध्ये त्या राज्याची राज्यभाषा आहे आणि तीच बोलली जाते, त्यात हे केलं जातं हे आपण पाहतोय. मग महाराष्ट्रामध्ये मराठी का नसावी
आणि त्यासाठी त्यानं सांगितलं की तुम्ही बोलायला तर शिका, ट्राय तर करा, प्रयत्न तर करा. जर तुम्ही प्रयत्नच करणार नसाल तर मग कसं काय होणार. आणि म्हणून त्यांना जर वेळ दिला असेल तर चांगली बाब आहे. आमचं त्याबद्दल काय म्हणणं नाही. त्यांनी वेळेमध्ये ते पूर्तता करावी असं मला वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.